जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन या चॅनल तर्फे हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 84वा दिवस, 25 मार्च 2026 बुधवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे संत श्री रामदास स्वामी आपल्याला सांगता आहेत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमित वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थश्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 6व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आध्यात्मिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत. आतापर्यंत आपण 50 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतराचे वाचन केलेले आहे. आता त्या पुढील ओव्यांचे म्हणजे ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 56 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित आज वाचन करूया. ओवी क्रमांक 56 ही या समासाची शेवटची ओळ आहे. तेव्हा चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करू. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 50 या अंकानंतर नाना फुग आणि आवाळे या शब्दांनी सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. नाना फुग आणि आवाळे, अंगी दुर्गंधी प्रबळे, गाई चाटी लाळ गळे, या नाव आध्यात्मिक. नाना चिंतेची काजळी, नाना दुःखे चित्त पोळी, व्याधी वाचून तळमळी, या नाव आध्यात्मिक. वृद्धपणीच्या आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा, या नाव आध्यात्मिक. नाना व्याधी, नाना दुःखे, नाना भोग, नाना कांडके, प्राणी तळमळी शोके, या नाव आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप, पूर्व पापाचा संताप, सांगता सरेना अमूप, दुःख सागर. बहुत काय बोलावे, श्रोती संकेते जाणावे, पुढे बोलीचे स्वभावे, आधी भौतिक. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास षष्ठ. जय जय रघुवीर समर्थ. इथे 6व्या समासाची समाप्ती होते. तर आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 51 या अंकानंतर शरीराचा भाग सुजणे या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आज आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. शरीराचा भाग सुजणे, आवाळू, अंगाला दुर्गंधी सुटणे, केस रोगाने गळून पडणे, लाळ गळू लागणे, नाना प्रकारच्या काळजीने काळा पडणे, अनेक विध दुःखाने चित्त होरपळणे, व्याधी नसताना तळमळणे, म्हातारपणचे हाल, नेहमी अनेक दुखणी येणे, देह नित्य अशक्त असणे, अनेक व्याधी, अनेक दुःखे, अनेक भोग, खांडके, शोक यांमुळे तळमळणे, हे सर्व आध्यात्मिक तापाचे लक्षण. असा हा शरीराच्या व्याधी व मनाच्या व्याधी मिळून आध्यात्मिक ताप आहे. हे पूर्वीच्या पातकाचे फल होय. दुःखाचा अथांग समुद्र भरला आहे, तो सांगून संपणार नाही. फार काय सांगावे, श्रोत्यांनी थोडक्यात समजावे. पुढे आधी भौतिक ताप यथाक्रम सांगितला आहे. इति श्री दशक 3 समास 6. अशा रीतीने येथे तिसऱ्या दशकातील 6व्या समासाची समाप्ती होत आहे. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात.
जय जय रघुवीर समर्थ.